थांबा आखरीचं ऐकलं तुमचं चान्स. हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले मिटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत, 16ला अधिकारी आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे. कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. मला संशय आहे, मी कोणाच तरी फोन आलता, मला माहित नाही नेमका कोणाचा आलता. हा बरोबर यस हा बरोबर. त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं रे माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याचे उद्देश समजत नाही राव, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, याचं जरा डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटा ना भोय. पण लोक काय म्हणायचे, कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल तुकाराम महाराजसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांची जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. पाणी तरी प्यायला काय परत विचार. जरांगे दोन गोष्टी फार हुशार, शातीर शब्द आहे शातीर. हा शातीर माणूस आहे. हा फायदा आहे काय तो बघतो, आपला फायदा काय, आपला कसा फायदा होईल, आपण कसं पुढे जाऊ. तुम्ही 2021चं आंदोलन आहे माझ्याकडं, त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं. उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये, त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या आता. म्हणजे ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं, आता पडद्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही, कारण आम्ही खरं बोलणार आहे. मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कोणी काही दिलं का नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु हा सारखा बदलतो, माझा 100% संशय आहे. हा 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 आता जरांगेंची जी मागणी, सगळ्यात महत्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल की 1 नंबरची मागणी आहे की हे जे आधी सूचना आहे ती खरी, ती जरांगेला माहितीच नाही, ते अध्यादेशच म्हणते. अध्यादेशाचे आम्हाला अध्यादेश कळत नाही, याला आधी सूचना कळत नाही, आधी नियम कळत नाही, शासन निर्णय कळत नाही, परिपत्र काही कळत नाही. याला हे फरक आहे याच्यात. अध्यादेश काय असतो, अधिनियम काय असतो. हा अधिनियम आहे 2012च्या अधिनियमामध्ये ही केलेली तरतूद आहे, ही केलेली वाढ आहे. 2012च्या हा अधिनियम याच्यामध्ये असं लिहिलंय की आपलं सरकार कोणचं आहे, लोकशाही सरकार आहे आपलं. कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल, अधिनियम करायचा असेल, 2001च्या कायद्यामध्ये कलम 8 मध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल, जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असं कायद्यात तरतूद आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने 2012ला 1 सप्टेंबर 2012ला पहिला अधिनियम अस्तित्वात आला आणि त्याच्यानुसार कोण जातीचं प्रमाणपत्र देईल, कोण काय करीन ही आली. 2017मध्ये त्याच्यात अमेंडमेंट आली. 2018ला एक अमेंडमेंट आली, कारण आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी आता काही गावामध्ये फक्त कुल लिहिलेलं असायचं. मग अधिकारी आम्ही घेऊन जायचो, साहेब हे कुणबी म्हणजे कुणबीचे. तर अधिकारी आमचा असलं तर बरं चालायचं, अधिकारी थोडा घेणारा जण असं बरं चालायचं. पण अधिकारी जर दुसऱ्या विचार धारेचा असला मग अधिकारी लगेच देतच नसायचं, तकलीफ द्यायचा अधिकारी. खरं जरांगेंच्या रात्रीच्या बैठका होतात असं यावेळेस बारसकर यांचं म्हणणं आहे.